सर सुरुवात करा. येस मॅडम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत वक्तव्य चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. थोडासा टेक्निकल इश्यू असल्या कारणे आजचा सेशन जो आहे थोडा डिले झालेला आहे. 15 मिनिट आपण उशीर झालेला आजच्या भागात. सुरुवात करूया आजच्या सेशनची. त्याआधी काल तुमच्यापैकी आय थिंक तेजस पोमन यांनी एक प्रश्न केलेला होता. आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ. म्हणजे सेशन एंड करणार एवढ्यात मी ते त्यांचा क्वेश्चन वाचलेला होता, मात्र तो सेशन एंड झाल्या कारणाने काल ते आपल्याला उत्तर देता आलेलं नव्हतं. आजच्या भागात मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन सेशनची सुरुवात करतो. तेजस पोमन यांनी विचारलेलं होतं सीसॅटची तयारी बद्दल, म्हणजे किती वेळ द्यायला हवा, असा प्रश्न तुमच्यापैकी तेजस पोमन यांनी विचारलेला होता. तर आता साधारण 28 एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे. सीसॅट असंही क्वालिफाय केलेलं आहे. त्या कारणाने त्यात अधिकचा वेळ न देता तरी आपण आतापासून जर म्हटलं तर सीसॅटला किमान रोज 2 तास तरी द्यायला हवे. त्या 2 तासात तुमचा सराव होतो व्यवस्थितरित्या आणि बाकीचा शिल्लक वेळ जो आहे तो तुम्ही इतर विषयांची तयारी करू शकता. तर एकूणच या सीसॅट बरोबरच आणखीन दिवसाचा शेड्यूल कसा असला पाहिजे, तर परीक्षेबद्दलची माहिती कशा प्रकारे, म्हणजे कशा प्रकारे अभ्यास करायचा, किती तासात दिवसाचं नियोजन असायला हवं, असेही काही प्रश्न तुमच्यापैकी विचारलेले होते. तर आपण त्याची उत्तरे देऊ. सर्वसाधारणपणे एक 8 ते 10 तास मी म्हणेन एवढा वेळ आपला अभ्यास दिवसात व्हायला पाहिजे. त्यामध्ये आता उल्लेख केल्याप्रमाणेच सीसॅट जो आहे तो 2-1 तास तुम्ही सराव करू शकता रोज. त्यानंतर चालू घडामोडी हा विषय जो आपला आहे 1 तासभर, त्याचं रोजच्या रोज वाचन करणं आवश्यक आहे. नोट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तर 1 तास सफिशियंट आहे. नोट्स काढून अभ्यासाचा असेल तर 2 तास. त्यासाठी मी म्हणेन आता साधारण नोट्स तुमच्याकडे जवळपास असणारच आहेत, त्या कारणाने 3-1 तास सीसॅट प्लस चालू घडामोडी, एखादा 1 तासभर वाढला तर 4 तास असं म्हणू शकतो आपण. इतका वेळ आपण त्याला द्यायला हवा. यानंतर इतर जो विषय आहे, म्हणजे एखादा एक विषय पूर्ण तुम्हाला करावायचा आहे, हिस्ट्री असेल, जिओग्राफी, पॉलिटी, तर हा विषय उर्वरित जो वेळ आहे 4-5 तासाचा, तर तो वेळ त्या विषयाला देणं आवश्यक आहे. तर असं एक नियोजन तुम्ही दिवसभरातलं करू शकता आणि परीक्षेपर्यंत हे असा शेड्यूल असणं आवश्यक आहे. आणि विदाऊट एनी गॅप, तसेच जे काय आपला अभ्यास झालेला असणार आहे त्याचं रिव्हिजन सोबतच. आता तुम्ही प्रश्नांनाही देखील कुठली टेस्ट सिरीज त्या ठिकाणी तुम्ही जॉईन केलेले असाल तर त्या टेस्ट सिरीज खूप महत्वपूर्ण ठरतात. परीक्षेमध्ये आपण ज्यावेळेस पेपर सोडवतो तर त्यावेळेला आपण विदाऊट म्हणजे प्रश्नांच्या प्रॅक्टिस शिवाय जर परीक्षेला गेलो तर आपला खूप गोंधळ होण्याचे चान्सेस असतात, कारण प्रश्नांचं स्वरूप आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्वपूर्ण आणखीन एक म्हणजेच तुम्हाला सराव प्रश्न जे आहेत, तुम्हाला सीसॅटचा जर अभ्यास कुठून करायचा असेल, ते बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असणार आहे. तर सीसॅटची सुरुवात जी आहे, मी म्हणेन तुम्हाला आयोगाचेच काही मागचे पॅसेजेस आहेत, त्यानंतर बुद्धिमापन चाचणीवरती काही प्रश्न आहेत, तर तुम्ही आयोगाचे प्रश्न जे विचारले गेलेले आहेत, पॅसेजेस आहेत, तेच वाचून ते सराव करण्याचा प्रयत्न करा. त्याच धर्तीवरती पॅसेजेस पुढे असणार आहेत. त्या कारणाने इतर कुठल्याही साहित्याचा आधार न घेता तर तुम्ही अशा प्रकारे सुरुवात करू शकता. ओके. त्यानंतर येस, मग आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करू. तसेच आज जसं तुम्ही काल प्रश्न विचारले होते त्याचप्रमाणे यानंतरही सेशन दरम्यान काही प्रश्न असतील तुमचे तर विचारा, आपण त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. ओके. स्टार्ट करूया आजच्या सेशनला आपण. नुकताच संगीत क्षेत्रातील सर्वोच्च असा पुरस्कार जो आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती, त्याला ग्रॅमी पुरस्कार त्या नावाने ओळखलं जातं. आणि हा पुरस्कार जो आहे 1959 या वर्षापासून देण्यात येतो. तर हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्यात भारतीयांचं योगदान मोठ्या प्रमाणात राहिलेलं आहे. 5 भारतीयांना या ठिकाणी ग्रॅमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर याबद्दल आपण माहिती घेऊ. कितवा पुरस्कार होता, कोणत्या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. सॉरी. तर 5 भारतीयांना ग्रॅमी पुरस्कार लॉस एंजेल्स या ठिकाणी 66व्या ग्रॅमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती.
प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन आणि संगीतकार गायक शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडने या वर्षीच्याच ग्रॅमी पुरस्कारावर नाव कोरले. शक्तीच्या धिस मोमेंट या गाण्यांच्या अल्बमला सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बमचा पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय बासरी वादक राकेश चौरसिया यांनाही ग्रॅमीने सन्मानित करण्यात आलं. एकूण 5 भारतीय कलाकारांची छाप या सोहळ्यावर उमटली. संगीतातील सर्वोच्च 66व्या ग्रॅमी पुरस्कारांचे वितरण लॉस एंजेल्समधील crypto.com एरिना या ठिकाणी झाले. झाकीर हुसेन, शंकर महादेवन, ज्येष्ठ गिटार वादक जॉन मॅकलॉनिन, तालवादक व्ही सेल्वा गणेश आणि व्हायोलिन वादक गणेश राजगोपालन अशा दिग्गज कलावंतांनी दिस मुमेंट या अल्बमची निर्मिती केली होती. लक्षात घ्या कशाकरिता हा पुरस्कार, कोणत्या अल्बमसाठी हा पुरस्कार मिळाला होता हे महत्वाचं आहे. त्यांची नावे सर्वांची 5 जणांची नावे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, ती देखील आपण या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. ओके, त्यामुळे हे व्यवस्थित नोट करून घ्या अल्बमचं नाव आणि त्या व्यक्तींची नावे. सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम या गटामध्ये शक्तीने बाजी मारलेली आहे. शंकर महादेवन आणि त्यांचे सहकारी ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते. या गटात सुसाना ब्राका, बोकांटे, बर्ना बॉय आणि डेव्हिडो या कलाकारांना नामांकन मिळालेले होते. त्यानंतर झाकीर हुसेन यांचा तिहेरी स्वरूपात गौरव करण्यात आला. ग्रॅमी पुरस्कारामध्ये झाकीर हुसेन यांना 3 पुरस्कार मिळाले आहेत, तर ज्येष्ठ बासरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे राकेश चौरसिया यांना दुहेरी यश मिळाले आहे. या दोघांच्या एकत्रित पश्तो या गाण्यासाठी सर्वोत्तम जागतिक संगीत सादरीकरणासाठी गौरवण्यात आले. तसेच ऍज वी स्पीक यालाही सर्वोत्कृष्ट समकालीन वाद्य अल्बम या गटात पुरस्कार मिळाला आहे. या दोन्ही गाण्यांमध्ये त्यांच्यासह एडगर मेयर, बेला फ्लेक यांचा सहभाग आहे. हुसेन यांना 1991, झाकीर हुसेन यांना 91, 96 आणि 2008 या वर्षी ग्रॅमी पुरस्कार त्यांनी जिंकलेले आहेत. याआधी देखील त्यांना पुरस्कार मिळालेला होता, लक्षात घ्या. पहिल्यांदाच हा पुरस्कार त्यांना मिळालेला नाही आणि कधी तो इयर देखील आपण इथे मेन्शन केला आहे. त्या ग्रॅमी पुरस्काराची सुरुवात जी आहे, पहिला पुरस्कार जो आहे 4 मे 1959 या वर्षी तो देण्यात आलेला होता. ही थोडक्यात ग्रॅमी पुरस्काराविषयी माहिती. आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं आणि यावेळेस भारतीयांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 5 एक व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे थोडक्यात ही माहिती घेतलेली आहे. महत्वपूर्ण अशी त्यांचा अल्बम, त्यांची नावे आपल्याला हे नोट करावायचं आहे. ओके, यानंतर नुकताच महाराष्ट्राने सुशासन जो आहे निर्देशांक तो जाहीर केलेला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासनाच्या निर्देशांकानुसार सुशासनामध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये पहिला क्रमांक रायगड, दुसरा क्रमांक गोंदिया, तिसरा क्रमांक नाशिक आणि चौथा क्रमांक नागपूरचा आहे. पुणे हे 5व्या स्थानी आहे. ठाणे जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सॉरी एकनाथ शिंदे यांचा जो जिल्हा आहे ठाणे जिल्हा हा 22व्या क्रमांकावरती आहे. मुंबई जिल्हा 30व्या आणि मुंबई उपनगर 36व्या क्रमांकावर आहे. तर यामध्ये काय आकडेवारी या ठिकाणी आपण मेन्शन केली. रायगड जिल्हा हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या जिल्ह्याने सुशासनामध्ये पहिला क्रमांक पटकावला तर रायगड हे महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी केंद्र सरकारने 10 प्रमुख क्षेत्रे व 161 निर्देशक निश्चित केलेले आहेत. तो अहवाल 2023 आणि 24 साठीचा आहे. असा अहवाल प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र हे देशातील 5वे राज्य ठरलेले आहे. याआधी 4 एक राज्यांनी हा अहवाल सादर केलेला होता. यानंतर आपले 2 एक दिन विशेष राहिलेले होते फेब्रुवारी महिन्यातले महत्वपूर्ण असे, ते देखील आपण कव्हर करू. त्यामध्ये 2 फेब्रुवारी हा जो दिवस आहे जागतिक पाणथळ दिन म्हणून तो साजरा केला जातो. 2024 या वर्षाची संकल्पना आहे पाणथळ जागा आणि मानवी कल्याण अशी या स्वरूपाची संकल्पना या वर्षाची आहे. आपले जीवन सुधारण्यात पाणथळ जागांची महत्वाची भूमिका ही संकल्पना अधोरेखित करते. पूर संरक्षण, स्वच्छ पाणी, जैवविविधता आणि मनोरंजनाच्या संधी या मानवी आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या बाबींमधील पाणथळ जागांचे योगदान यातून अधोरेखित होते. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांनी पाणथळ जागा संवर्धनासाठी संपूर्ण समाज दृष्टिकोनावर संरचित सेव्ह वेटलँड्स मोहिमेची यातून
या दिनी सुरुवात केलेली आहे. रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड्स ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, रामसर करार यानुसार 2 फेब्रुवारी 1971, 1071 झाले, करेक्शन करून घ्या, 1971 रोजी स्वाक्षरी केलेल्या त्या दिनाच्या दिवशीच म्हणजे 1971 2 फेब्रुवारी हा दिवस होता. त्या कारणाने 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. भारत 1982 पासून या कराराचा सदस्य आहे. एक लक्षात घ्या, पुन्हा रिपीट करतो, 2 फेब्रुवारी 1071 असं झालं, ते 1971, एक करेक्शन या ठिकाणी करून घ्यायचंय. त्यानंतर आशियातील रामसर साईट्सचे सर्वात मोठे नेटवर्क हे भारतामध्ये आहे. अशामध्ये भारत रामसर स्थळामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे. यानंतर 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला गेला. जागरूकता वाढवण्यासाठी आणि रोगाच्या उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा एक जागतिक उपक्रम आहे. दरवर्षी लाखो लोकांना कर्करोगामुळे आपला जीव गमावावा लागतो. कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे कॅन्सर बद्दल जागरूकता वाढवणे, तसेच या आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना नवी आशा देणे असा आहे. थोडक्यात इतिहास जाणून घेऊ. जागतिक कर्करोग कॅन्सर दिन जो आहे 2000 मध्ये कर्करोग विरुद्ध जागतिक शिखर परिषदेच्या वेळी तो स्थापित करण्यात आला. पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जगातील अनेक देश आणि त्यांच्या संबंधित सरकारांमधील कर्करोग संघटनांचे अनेक प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय नेते उपस्थित होते. यावर्षीची थीम आहे कॅन्सर केअर गॅप कमी करा. अशा स्वरूपाची जागतिक कर्करोग दिनाची थीम 2024 ची आहे. तर ही महत्वपूर्ण एक 2 दिन विशेष आपल्याला शनिवार रविवारचे सेशन नव्हते झालेले आणि त्याआधी जागतिक पाणथळ दिनाचा फक्त उल्लेख केलेला होता. त्यामुळे आपण हे 2 महत्वपूर्ण दिवस जे राहिलेले होते ते देखील कव्हर केलेले आहेत. तसेच दिनविशेष मध्ये जानेवारी या महिन्यातले महत्वपूर्ण असे दिनविशेष बद्दल आपण माहिती घेतली होती. त्यानंतर फेब्रुवारी मधले पूर्ण करणार आहोत दिनविशेष किंवा त्याविषयीची थीम संकल्पना. अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न परीक्षेत विचारला गेला तर तो आपल्या माहितीचे असणार आहे. 2023 यावर्षी देखील आपण संपूर्ण दिनविशेष व्यवस्थितरित्या त्याची माहिती नोट करून घेतलेली होती. ओके, यानंतर प्रश्नांना सुरुवात करू आपण. आजच्या भागातले आपले महत्वपूर्ण सराव प्रश्न. आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते आणि कोणती किंवा कोणती कथने बरोबर नाहीत असं विचारलेलं आहे प्रश्न. आणि पहिला प्रश्न आहे एबीसी असे 4 एक विधान आहेत. पाहूया काय प्रश्न आहे. लालकृष्ण अडवाणी भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारतीय जनता पक्षाचे तिसरे नेते ठरले. बी विधान आहे, अडवाणी यांनी जनसंघाचे सचिव आणि अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं होतं. सी विधान आहे, उपपंतप्रधान सोबतच ते देशाचे अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणूनही भूमिका निभावली होती. आणि डी विधान आहे, अडवाणी हे पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भारतरत्न पुरस्कार मिळवणारे एकूण 6वे व्यक्ती ठरले होते. पर्याय आहेत एबीसी म्हणजे पहिले तीनही बरोबर नाहीत, दुसरा आहे सी आणि डी, तिसरा आहे बी आणि सी, चौथा आहे ओनली डी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, आपण करेक्शन देखील करून घ्यायचं आहे आपल्याला. तर कोणती कथने बरोबर नाहीत असं म्हटलं गेलं या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सी आणि डी. नोट करू शकता. तर आपण करेक्शन करून घेऊ. नुकताच लालकृष्ण अडवाणींना 50वा भारतरत्न पुरस्कार जो आहे जाहीर झालेला आहे. 49वा कर्पुरी ठाकूर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला होता. आपण त्यांच्याविषयी माहिती घेतली होती. यानंतर ज्यावेळेस अडवाणींच्या नावांची घोषणा झाली त्यावेळेस देखील अडवाणींबद्दल माहिती घेतली आणि त्यानुसार आपण हा एक प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आधी नोट करून घ्या. सी आणि डी ही विधाने जी आहेत ती बरोबर नाही आहेत, तर त्याला आपण करेक्शन करून घेऊ. आधीचं बरोबरच आहे, ते भारतीय जनता पक्षाचे तिसरे नेते ठरले, अगदी बरोबर आठवेल. पहिले विधान थोडक्यात माहिती घेऊ. हे विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामध्ये नानाजी देशमुख, अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे तिसरे नेते ठरलेले आहेत लालकृष्ण अडवाणी. अगदी बरोबर. अडवाणी यांनी जनसंघाचे सचिव होते ज्यावेळेस श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951 ला जनसंघाची स्थापना केली होती. तर 51 ते 57 या दरम्यान ते सचिव होते आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. कधी? तर 73 ते 77, 1973 ते 1977 दरम्यान जनसंघाचे अध्यक्ष म्हणून अडवाणी यांनी काम पाहिलेलं होतं.
त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर आहेत. जे चुकीचे आहेत ते आपण दुरुस्त करणार आहोत. उपपंतप्रधान होते ते देशाचे, मात्र अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री नव्हते, गृहमंत्री राहिलेले होते. त्या कारणाने सी विधान हे चुकीचं आहे. आणि डी, अडवाणी हे पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भारतरत्न पुरस्कार मिळवणारे 6वे नाही तर 7वे व्यक्ती ठरलेले आहे. त्या कारणाने सी आणि डी ही दोन विधाने बरोबर नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणी नुकताच आपला 48वा वर्धापन दिन साजरा केला? भारतीय तटरक्षक दलाने केलेला, सीबीआयने केला का सेबीने का डीआरडीओ? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सॉरी पर्याय क्रमांक 1 भारतीय तटरक्षक दल. 1 फेब्रुवारी रोजी भारतीय तटरक्षक दलाचा स्थापना दिन असतो आणि भारतीय तटरक्षक दल दिन म्हणून तो साजरा केला जातो. आणि नुकताच 48वा वर्धापन दिन जो आहे तो आयसीजी इंडियन कोस्ट गार्डने, भारतीय तटरक्षक दलाने आपला 48वा वर्धापन दिन साजरा केला. पर्याय क्रमांक 1 हे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर तिसरा प्रश्न, वित्त आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेले डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष हे एकूण कितवे मराठी व्यक्ती ठरले? सॉरी. तर या प्रश्नाचं पर्याय आहेत पहिले, दुसरे, तिसरे का चौथे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, नोट करू शकता, पर्याय क्रमांक 4 चौथे. नुकतेच वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अरविंद पानगडिया, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अरविंद पानगडिया यांची निवड करण्यात आलेली होती. त्यांच्याविषयी माहिती घेतली ज्यावेळेस त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर याचे सदस्य जे आहेत, 4 सदस्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी मराठी व्यक्ती डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष यांची देखील त्या ठिकाणी निवड केली आणि ते निवड झालेले एकूणच या वित्त आयोगाचे मराठी निवड झालेले व्यक्ती म्हणजे चौथे व्यक्ती ठरले आहेत. याआधी धनंजय गाडगे, विजय केळकर आणि यशवंतराव चव्हाण हे 3 एक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. या तिघांनंतर चौथे व्यक्ती ठरलेले आहेत निरंजन राज्याध्यक्ष. आणि इथे विचारलं गेलं होतं मराठी व्यक्ती किती ठरले, तर ते चौथे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या प्रश्नाचं बरोबर आहे. यानंतर चौथा प्रश्न, राधा रतुरी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून निवड करण्यात आलेली आहे? झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान. प्रश्न क्रमांक चौथा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौथ्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड. नोट करून घ्या, नुकताच उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून राधा रतुरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली होती. आणि त्या राज्यात आतापर्यंत महिला मुख्य सचिव राहिलेल्या नव्हत्या, तर पहिल्यांदाच आता ते असणार आहेत राधा रतुरी आणि राज्य आहे उत्तराखंड. त्या कारणाने चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5, पहिल्यांदाच हिम बिबट्यांचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार किती हिम बिबट्यांची नोंद करण्यात आली? 842, 657, 718 का 921? लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा तुम्हाला आपल्या सेशनच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. प्रश्न कशा स्वरूपाचे असतात परीक्षेत, इतक्या साऱ्या चालू घडामोडी अभ्यासत असताना मी ज्यावेळेस तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल, राष्ट्रीय स्तरावर असेल किंवा राज्याच्या आपल्या काही घडामोडी असतील, तर या अभ्यासात असताना जर पहिल्यांदा असं काही घटना घडलेली असेल वर्षभरामध्ये, तर त्या जास्त आपल्याला फोकस करायच्या आहे. ओके, तर ही एक बातमी जी आहे आपण घेतली होती, हिम बिबट्यांचा अहवाल पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आला 2024 मध्ये. आणि त्याची एकूणच आकडेवारी आणि त्याबद्दलची माहिती, कोणी तो अहवाल सादर केला, की तो अहवाल, याबद्दल एकूणच माहिती आपण आपल्या सेशनमध्ये घेतलेली होती. आणि त्या आधारावर हा एक प्रश्न या ठिकाणी आपण विचारलेला आहे. महत्वपूर्ण माहिती होती, लक्षात घ्या. पुन्हा एकदा ते आपलं सेशन तुम्ही पाहू शकता आणि तो व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्या. त्यावरती निश्चितच परीक्षेमध्ये प्रश्न अपेक्षित आहे. सो त्याच धर्तीवरती आपण इथे एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा अहवाल जो सादर केला गेला होता, तर या अहवालामध्ये एकूणच आकडेवारी जी होती बिबट्यांची, पहिल्यांदा जो आकडेवारी सादर केली गेली तर ती होती 718. एकूण हिम बिबटे जे आहेत ते 718 आढळून आलेले होते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आणि सर्वाधिक, हे देखील महत्वाचं आहे, लक्षात घ्या, आपण राज्यांची देखील यादी प्रकाशित केली. त्यामध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून लडाख सर्वप्रथम. लडाखमध्ये
जास्त हिमबिबटे आढळून आलेले होते आणि 400 पेक्षा अधिक संख्या त्या ठिकाणी आढळून आली होती आणि उर्वरित जी आकडेवारी होती ती भारतामधील विविध भागामध्ये राज्यांमध्ये ते आपल्याला आढळून आलेले आहेत. तर सर्वाधिक जास्त कोणतं ते देखील महत्वाचं. पुन्हा त्या निमित्तानं या प्रश्नाच्या निमित्ताने मी रिपीट करतो, लडाख हे नोट करून घ्या. 400 पेक्षा अधिक संख्या होती, आकडेवारी आपण नमूद केलेली होती. आणि सर्वात म्हणजे पहिल्या अहवालानुसार एकूण 718 हिमबिबट्यांची नोंद करण्यात आलेली आहे. सो 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर आहे. ओके. यानंतर 6वा प्रश्न. 69व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी पटकावला? तर यामध्ये आपण या 69व्या फिल्मफेअर पुरस्काराबद्दल माहिती घेतली आणि त्यानंतर काही प्रश्न देखील विचारले होते. आणखीन एक प्रश्न त्यावर आधारित. बेस्ट ऍक्ट्रेस जो आहे तो आलिया भट्ट हिला मिळालेला होता. तर 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे नोट करू शकता. ओके. आलिया भट्टला बेस्ट ऍक्ट्रेस आणि रणबीर कपूरला बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाला होता. आणि महत्वाचा एक जीवन गौरव पुरस्कार डेव्हिड धवन हे आपण पाहिलेलं होतं. डेव्हिड धवन यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ओके. सो 6व्या प्रश्नाचं उत्तर आलिया भट्ट पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. यानंतर 7वा प्रश्न. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना नुकताच कोणत्या राज्याच्या वतीने, राज्य सरकारच्या वतीने, कोणत्या म्हणजे राज्य सरकारच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक. पहिल्यांदाच त्या राज्याने आपल्या राज्याबाहेरील एका व्यक्तीचा सन्मान केलेला आहे. त्यातल्या त्यात मराठी व्यक्ती असल्या कारणाने, महाराष्ट्राची व्यक्ती असल्या कारणाने हा पुरस्कार महत्वाचा ठरतो. म्हणून आपण त्याविषयीची माहिती घेतली होती आणि त्यावरच आधारित हा प्रश्न, 7वा प्रश्न. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. सिद्धलिंगय्या यांच्या नावाने हा जो पुरस्कार देण्यात येतो, हा पुरस्कार सॉरी, तर हा पुरस्कार उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता आणि तो कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने. 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर 8वा प्रश्न. जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? 20 फेब्रुवारी, 12 मार्च, 26 जून, 1 मे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जागतिक सामाजिक न्याय दिन जो आहे तो 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. इथे कन्फ्युजन व्हायचं कारण नाही, लक्षात घ्या. 2 सामाजिक न्याय दिन आहेत, एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि राजर्षी शाहू महाराज यांची जयंती 26 जून. सॉरी. तर 26 जून ही सामाजिक राज्य सरकारच्या वतीने सामाजिक न्याय दिन तो साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने तो वेगळा आहे. जागतिक असं म्हटल्या कारणाने प्रश्नामध्ये 20 फेब्रुवारी हे उत्तर करेक्ट आहे. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 20 फेब्रुवारी हे उत्तर अगदी बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9. शी गोज टू वॉर या पुस्तकाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत? रश्मी सक्सेना, सलमान खुर्शीद, अरुंधती रॉय, कविता अय्यर. तर रश्मी सक्सेना हे उत्तर अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर करेक्ट आहे 9व्या प्रश्नाचं उत्तर. यानंतर 10वा प्रश्न. फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते? यवतमाळ, उस्मानाबाद, बुलढाणा यापैकी नाही. आता ते नाव करेक्शन करून घ्यायचं आपल्याला. धाराशिव. ओके. उस्मानाबादच्या ठिकाणी धाराशिव हे करेक्शन या ठिकाणी करून घ्या. तर यवतमाळ, धाराशिव, बुलढाणा यापैकी नाही. 10वा प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे धाराशिव, म्हणजेच आधीचं उस्मानाबाद आणि आताचं धाराशिव. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता रवींद्र शोभणे हे जे आहेत ते जळगाव या ठिकाणी, जळगाव मधील अमळनेर या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे सुरू आहे तर त्या संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. या संमेलनाच्या नंतर आणखी आपण काही घडामोडी जाणून घेणार आहोतच. आणि या प्रश्नाचं उत्तर, 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. करेक्शन करून घ्या. उत्तर पर्याय क्रमांक 2. ओके. चला, प्रश्नोत्तर आहेत आजच्या भागात आपण याच ठिकाणी थांबू. तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये विचारा सेशन दरम्यान.
आपण त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. येणाऱ्या परीक्षेसंदर्भात आपण अभ्यासाचं नियोजन, विषयाची तयारी कशा प्रकारची करायची आहे त्याबद्दलची अधिकची माहिती सेशनच्या माध्यमातून आपण 5-10 मिनिटं त्यावरती देखील चर्चा करणार आहोतच. आणि तुमचेही प्रश्न अपेक्षित आहेत, त्यानुसार आपल्याला त्याची उत्तरे देखील देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. थांबूया आजच्या भागात, याच ठिकाणी भेटूया उद्या ठीक 11:30 वाजता वृत्तवेध चालू घडामोडीमध्ये. धन्यवाद.